मग तेथा आपण एकाग्रंत करण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीजे. श्रुती स्मृती पुराणानां आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. ओम श्री सद्गुरवे नमः. आज निज श्रावण शुद्ध एकादशी. आजच्या एकादशीला पुत्रदा एकादशी असं नाव आहे. आणि या एकादशीच्या पवित्र पर्वा काळात आपल्याला विवेक चूडामणी या ग्रंथाचं चिंतन करायला मिळतंय. ही भगवंतांची सद्गुरूंची कृपा. आज दुसरी महत्वाची गोष्ट, आपले गुरुजी परमपूजनीय अरविंदनाथ महाराज रत्नाकर यांचा आज तिथीने स्मृती दिन आहे. त्यामुळे सद्गुरूंना वंदन करून मी आजच्या आपल्या विवेक चूडामणीच्या निरूपणाला सुरुवात करते. वास्तविक परमपूजनीय श्री गुरुजींमुळेच हा विवेक चूडामणी ग्रंथ माझ्या हाती आला. मला कल्पनाही नव्हती की कधी काळी मी शंकराचार्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास करेन. पण ज्ञानोबराय जसं म्हणतात की गुरुकृपा झाली या काय आपण नव्हे. त्यांच्या कृपेने श्री शंकराचार्यांची कृपा झाली आणि हा दिव्य ग्रंथ माझ्या हाती आला. खरं तर यातलं काहीच कळत नव्हतं जेव्हा पहिल्यांदा मी वाचायला घेतला. गुरुजी आधी मला म्हणाले होते तुला काही कळलं नाही तरी चालेल, पण तू एकदा तो हाती निघून काढ. तर मग व्हावं लागतं कुठलीही गोष्ट साध्य होण्यासाठी. आणि गुरुजींनी मला नाशिकमध्ये पंचवटीमध्ये श्रीमद आद्य शंकराचार्यांचा एक मठ आहे, त्या मठात बसून हा विवेक चूडामणी ग्रंथ हाती लिहायला सांगितला होता. तिथे बसून मी तो हाती लिहून पूर्ण केला. अगदी फार कमी कळलं असेल, जेमतेम 10% काही कळलं असेल तर त्यात. गुरुजींना सांगितलं गुरुजी ग्रंथ लिहून पूर्ण झाला. गुरु म्हणाले की रोज वाचन करायचं या ग्रंथाचं. पहिल्यापासून वाचायला सुरुवात करायची, पूर्ण झाला की पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. ठरवून घे किती वाचायचा. रोज ते पूर्ण ग्रंथ वाचून घ्याल असं नाही, पण मी ठरवले होते की रोज किमान 5 श्लोक आणि त्याचा अर्थ आपण वाचायचा आणि त्याच्यावर चिंतन करायचं. आणि नंतर परमपूजनीय श्री गुरुजींनी या विषयावर अनेक ठिकाणी प्रवचनं केली. त्या प्रवचनातून मग त्यातलं एक एक रहस्य उलगडत गेलं. पण तरी सुद्धा पहिल्याच वेळेला आपल्याला कळेल असं होत नाही. जितक्या वेळेला आपण वाचू ना तितक्या वेळेला त्याचा नवीन नवीन अर्थ कळत जातो. त्याच्या गाभ्यापर्यंत आपण जाऊन पोहोचतो. तत्वज्ञानी असंच आहे, आपल्याला मुळापर्यंत जायला शिकवतं. जसं एखाद्या ग्रंथाच्या एखाद्या विचाराच्या मुळापर्यंत जातो ना, तसं आपण आपल्या जीवनाच्या पण मुळापर्यंत जायचा प्रयत्न नको का करायला. आपण का आलो बरं जन्माला? काल आपण मनुष्य देह किती दुर्मिळ आहे हे पाहिलं. आणि असा दुर्मिळ मनुष्य देह आपल्याला मिळालाय, मग ह्यामागे काहीतरी कारण असेल ना. नुसतं प्रपंच करणं हेच कारण असेल का? नाही, कारण ते सगळेच जण करतात. अगदी पशु पक्षी सुद्धा त्यांचं प्रपंच असतोच की. म्हणजे त्यापेक्षा काहीतरी वेगळं कारण आहे हा मनुष्य देह मिळण्यासाठी. ते कारण शोधायला हवं आणि ते कारण शोधण्यासाठी आपल्याला मुळापर्यंत जायला हवं. आणि आपल्या सगळ्यांचं मूळ कोण आहे हो? तो भगवंत. कारण त्याच्या अधिष्ठानावर हे विश्व आकाराला आलं आणि त्याच्यामध्ये आपला जन्म झालाय. कधी काळी फक्त देह बदलत गेला, पण आपला प्रवास चालू आहे. आता हा देह मिळायच्या आधी पूर्वी कुठला देह होता आपल्याला काय ठाऊक. जेव्हा नवीन जन्म मिळतो तेव्हा गतजन्म विस्मृतीत जातो. मात्र काही योगी महानुभाव तपस्वी असतात, ज्यांना काही अधिकार प्राप्त झालेला असतो, त्यांना गतजन्माचं ज्ञान असतं.
ते स्वतःचाही गतजन्म जाणतात आणि इतरांचाही जाणू शकतात. पण आपण सध्या आपल्याला काहीच माहिती नाही. तो संभ्रमित अर्जुन होता ना, तशी आपल्या सगळ्यांची अवस्था आहे. काय योग्य काय अयोग्य नाही कळत. बऱ्याच वेळेला बुद्धीचा गोंधळ उडतो. कित्येकदा आपण ही गोष्ट योग्य आहे म्हणून करायला जातो, पण अंती त्याचा परिणाम जेव्हा समोर येतो तेव्हा कळतो अरे आपला निर्णय चुकला, पण त्यावेळेला तो योग्य वाटला होता ना. मग कळणार कसं निर्णय आपण करायचा कसा, याची गुरुकिल्ली या विवेक चूडामणी ग्रंथात आहे. कारण विवेक म्हणजेच काय योग्य आणि काय अयोग्य हे जाणणं आहे. काय सत्य आणि काय असत्य हे जाणणं आहे. कोणती गोष्ट चिरंतन आहे आणि कोणती नाश पावणारी आहे हे जाणून घेणं आहे. आणि हे नुसतं जाणायचं नाहीये, ते जाणल्यानंतर जे सत्य आहे, जे नित्य आहे, जे शाश्वत आहे, जे योग्य आहे आणि जे आपल्या अंतिम हिताचं आहे त्याचा स्वीकार करणं म्हणजे विवेक आहे. नाहीतर योग्य काय आणि अयोग्य काय कोणी जाणतो. मी नेहमी सांगते की चोराला सुद्धा ठाऊक असतं की चोरी करणं हे वाईट आहे. चोरी केल्याने पाप लागतं, तरी तो चोरी करतोच ना. म्हणजे त्याला कळत असतं काय योग्य काय अयोग्य. मग त्याच्या ठिकाणी विवेक जागा आहे का? नाही. कळलं पण वळलेलं नसतं. जेव्हा कळतं आणि वळतही ना तेव्हा विवेक जागा आहे असं म्हटलं जातं. म्हणून तो विवेक जागा करण्यासाठी आपल्याला विवेक चूडामणी या ग्रंथाचं चिंतन करायचंय. पण करूया सुरुवात. सद्गुरूंशिवाय या मार्गामध्ये आपल्याला गती नाही, म्हणून त्यांना आधी वंदन करूया. तो मंगलाचरणाचा श्लोक मी सांगते, आपण कृपा करून माझ्या मागोमाग म्हणावं. तोच विवेक चूडामणीचा पहिला श्लोक आहे, ज्याचं आपण काल चिंतन केलं होतं. आणि आज दुसऱ्या श्लोकाच्या उरलेला जो शेष भाग आहे त्याच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. म्हणूया. सर्व वेदांत सिद्धांत गोचरं तम गोचरं गोविंदं परमानंदं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्. सद्गुरूंचं महिमान कळणं किंवा आपल्या बुद्धीला आकळलं जाणं पूर्णतया हे खरोखर कठीण आहे. सद्गुरूंचे आपल्यावर अनंत ऋण असतात, म्हणून त्यांच्या त्या ऋणात राहून त्यांनी जो उपदेश केलेला आहे, जे जीवन जगणं त्यांना आपल्याकडनं अपेक्षित आहे, तसं जीवन जगून त्यांची पूजा करणं ही त्यांची खरी पूजा आहे. नाहीतर आपण फुलांनी पूजा करतोच, पण संत सांगतात भाव खोटा भजन. भाव जर योग्य नसेल तर नुसती पूजा करून काय उपयोग? काहीच अर्थ नाही. म्हणून सच्चा भाव हवा. दुसरा श्लोक आपण काल पाहिलाय, त्यातला अर्धा भाग आपण पाहिला. टप्पे सांगितले. काल म्हटलं होतं मी की जन्मापासून ते मुक्तीपर्यंतचे टप्पे आचार्यांनी आपल्याला सांगितले, आणि एकापेक्षा एक श्रेष्ठ आहेत. एक एक पायरी आपल्याला चढायची आहे. आणि आपल्या सगळ्यांचं एकमत झालं होतं की पहिली पायरी तरी आपण निश्चितपणे चढलो, कारण पहिली पायरी आहे नरदेह मिळणं. मिळालंय ना आपल्याला? नक्की नरदेहातच आहोत, त्यामुळे पहिली पायरी चढलो. म्हणून सांगितले जंतू नाम नरजन्म दुर्लभमतः. म्हणजे अगदी सूक्ष्म जीवजंतूंपासून ज्या वेगवेगळ्या योनी आहेत, मग त्या जडमुळं असू देत, भोग योनी असू देत, बद्ध योनी असू देत, त्यामध्ये नरजन्म हा सर्वश्रेष्ठ आहे, अगदी देवांपेक्षाही श्रेष्ठ.
आणि असा श्रेष्ठ आणि दुर्लभ मनुष्य देह आपल्याला मिळाला, म्हणून आपण पहिली पायरी चढलो. मग सांगितलंय पुंस्त्वम ततो विप्रता. पुंस्त्वम म्हणजे पुरुषत्व. पुरुषत्वाची पण आपल्याला व्याख्या काल कळली. नुसता पुरुष देह मिळणं म्हणजे पुरुषत्व नाहीये. पुरुषत्व म्हणून जे गुण सांगितलेले आहेत ते गुण आपल्या अंगी बाणणं म्हणजे पुरुषत्व आहे. कोणते आहेत ते गुण? आपल्या ठिकाणी धैर्य पाहिजे, दृढ विश्वास पाहिजे, अविचल श्रद्धा पाहिजे, निर्धार हवा आणि सगळ्यात महत्वाचं अलिप्तता हवी. हे जीवनात जसे आवश्यक आहेत ना, अध्यात्मतेची जरा जास्त गरज असते. हे पुरुषत्वाचे हे जे गुण सांगितले फक्त ते पुरुष देहात असतात असं नाहीये. काल आपण बघितलं की झाशीची राणी देहाने स्त्री होती, पण पुरुषांनाही लाजवेल असा पराक्रम झाशीच्या राणीने केलाय. म्हणून हे सगळे गुण आपल्या साधनेसाठी आवश्यक आहेत, साधना मार्गामध्ये टिकण्यासाठी आवश्यक आहेत. नाहीतर साधनेला सुरुवात बरेच जण करतात, पण शेवटपर्यंत पोहोचणारे अगदी विरळा असतात. म्हणून मंदिराच्या बाहेर आपल्याला रांगाच्या रांगा दिसतील, आजही आपण जाऊन पाहिलं तर. पण प्रवचनाला येणारे नेहमीच त्या रांगेत जे उभे असतात ना, त्या मानाने कमीच असतात. का? कारण ते एक पायरी वर चढलेत. अजून नरदेहाच्या सुद्धा एक पायरी वर चढलेत, कारण त्यांना इच्छा आहे. ज्याची आपण पूजा करतो, ज्याला आपण नमस्कार करतो, ज्याचं आपण भजन करतो, तो आहे कसा, त्याचं स्वरूप काय आहे, त्याची कृपा मला कशी प्राप्त होईल, आणि तोच आपलं मूळ असल्यामुळे त्याच्यापर्यंत आपण पुन्हा कसं जायचंय हे जाणून घेण्यासाठी ते प्रवचनाला कीर्तनाला येतात. हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. कर्म तर सगळेच करतात हो, पण ज्ञानाने कर्म करण्याला महत्व आहे. लहान मूल सुद्धा जन्माला येतं ना, ते सुद्धा हातपाय हलवतं म्हणजे ते कर्मच करतं. पण ज्ञानाने करतं का? नाही. अज्ञानातून ते कर्म होत असतं. मग एक एक गोष्ट आपण त्या मुलाला शिकवतो कशासाठी करायचं. तसंच संत आपल्याला शिकवतात की आपण आपल्या जीवनामध्ये वेगवेगळी जी कर्म करत असतो, नुसतं परंपरा आली आहे म्हणून करायची का? कोणी सांगितलं म्हणून करायचं का? नाही. आपला नरदेह दिलाय, त्याच्यामध्ये भगवंताने आपल्याला बुद्धी दिली आहे. काल त्याचा वापर करायचा ठरवलंय ना आपण सगळ्यांनी, नाहीतर ती बुद्धी गंजून जाईल. म्हणून प्रत्येक कर्म करताना हे कर्म मी का करते, जे कर्म मी करते आहे ते योग्य प्रकारे करते आहे का, आणि हे कर्म केल्याने मला काय साधणार आहे, या सगळ्याचा विचार करावा लागतो. त्याला म्हणतात ज्ञान. आणि अंतिम ज्ञान जे आहे ते आहे अध्यात्म ज्ञान. त्या ज्ञानासाठी आपण इकडे आलोय आणि त्यासाठी आवश्यक गुण त्या पुरुषत्वामध्ये असायला हवे. त्याच्यापुढे आपण बघितलं विप्रता. विप्र म्हणजे ब्राह्मणत्व. ब्राह्मणत्व म्हणजे ब्राह्मण जात नाही, ब्राह्मण वर्ण. जो जो ज्ञानाचं कार्य करतो तो ब्राह्मण. त्या अर्थाने आता आपण सगळेजण ब्राह्मण, पण आपण ज्ञानाचं ऐकता आहात म्हणून आपण सगळे ब्राह्मण आहोत. मग ब्राह्मण वर्णाचे कुठले गुण सांगितलेत आपल्याला, ते गुण आता आपल्या अंगी असायला हवेत. जे जे कर्म करतो त्याला अनुरूप आपल्याला गुण धारण करता आले पाहिजे. आता ज्ञानाचं कार्य करतोय ना, आपलं मन अतिशय शांत असलं पाहिजे. अगदी घरी भांडून का आलेलं असेल ना, आपण घरी अगदी चिडचिड झाली असेल, प्रवचनाला लवकर पोहोचायचं आहे, लवकर आहे प्रवचन, पण घरात एवढा पसारा, एवढी कामं, त्यात थोडी चिडचिड झाली असेल, पण ती आता सगळी विसरून जाऊया.
आता आपण भगवंताचं चिंतन करतोय, त्यामुळे मन अतिशय शांत आणि प्रसन्न असलं पाहिजे. शिवाय जे ज्ञान आपण ऐकतोय, आपल्या सगळ्या अचित्त वृत्ती त्या ज्ञानाच्या ठिकाणी असल्या पाहिजेत. इकडे कुठे इकडे तिकडे कुठेही जाता कामा नये. बाहेर किती का गाड्या जाईनात का, किती का त्यांचा आवाज होईना, तिथे आपलं लक्षच असता कामा नये, कारण तो आपला विषयच नाही. हे ब्राह्मणत्वाचा दुसरा गुण आहे. दुसरा सांगितलं अपरिग्रह. काही जमा करून ठेवू नये स्वतःकडे अनावश्यक गोष्टी. आता आपल्याला श्रवण करायचंय आणि मला बोलायचंय, मला पण चिंतनच करायचंय. मी जेव्हा बोलते तेव्हा मी ऐकतही असते ना, त्यामुळे मी सुद्धा श्रवण करतेच आहे. कसल्याच गोष्टीचा संग्रह आपल्याजवळ नको. फक्त वस्तूंचा नाही तर विचारांचा सुद्धा. आपण विचारांचाही संग्रह करतो की नाही. आपल्या डोक्यात किती विचार असतात. दिवसभरात काय घडलं, दिवस सोडा, गेल्या आठवड्यात काय घडलं, गेल्या महिन्यात काय घडलं, एकंदरीत आपल्या आयुष्यात काय घडलं, कितीतरी गोष्टी ह्या आपल्या छोट्याशा मेंदूमध्ये आपण संग्रहित करून ठेवलेल्या असतात. त्याच्यामध्ये कोणाबद्दल तरी राग असतो, कोणाबद्दल तरी असूया असते, कोणाबद्दल तरी प्रेम असतं, कोणाबद्दल तरी भक्ती असते, अनेक गोष्टी संग्रहित केलेल्या असतात. काय करायचे तितक्या गोष्टी संग्रहित करून? ज्या आवश्यक आहेत ना तेवढ्या ठेवाव्यात आणि बाकीच्या द्याव्या सोडून. जसं आपण बघितलं काल, घरामध्ये एक 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 करत वस्तू वाढत गेली तर थोड्या दिवसांनी आपल्यालाच राहायला जागा उरत नाही, मोठं घर शोधावं लागतं. परत जेवढ्या वस्तू वाढवू तेवढी कामं वाढतात. अनुभव आहे की नाही आपला. तेवढे साफसफाई करायला लागते, तेवढ्या वस्तूंवर धूळ बसणार, ती साफ करायला कोण? आपणच. नाहीतर ते धुळीत राहावं लागतं. म्हणून संग्रह हा कुठल्याही गोष्टीचा वाईटच, वस्तूंचा पण आणि विकारांचा सुद्धा. म्हणून ते विकारही नकोत आपल्याला आणि अनावश्यक वस्तूंचा संग्रहही नको. त्याला म्हणतात ब्राह्मणत्व. जसजसं आपण संग्रह कमी करतो ना, मग त्याच्यामध्ये जे अडकलेलं आपलं मन असतं, चित्त असतं, ते आपोआप तिकडनं सुटत. आणि ते सुटलं की त्याला कुठे लावायचं? भगवंताकडे. एवढंच आपलं काम असतं. म्हणून अपरिग्रह सांगितलंय. त्यामुळे आता कसलाच विचार करायचा नाही, चित्तवृत्ती शांत ठेवायच्या, अनावश्यक विचार डोक्यात येऊ द्यायचे नाही. आता विचार करायचा असेल तर श्रीमद आद्य शंकराचार्यांनी जे ज्ञान इथे सांगून ठेवलंय ना, त्याचाच विचार करू. झालं, विप्रता झाली. मग सांगितलंय तस्माद वैदिक धर्म मार्ग परता. आता आपण सगळे वैदिक आहोत. या पृथ्वी तलावर जे जे आपण जन्माला आलो सगळे वैदिक. मग ते कुठलाही देश असू दे. कारण मुळात ब्रह्मदेवाने या सृष्टीची जी रचना केली, ही सृष्टी निर्माण केली, ते वेदांमधल्या ज्ञानापासून. आणि आपण जर विचार केला, आपलं मूळ शोधायला गेलो तर कोण आहे? तर ब्रह्मदेवानेच निर्माण केलंय, भगवंताच्या अधिष्ठानावर. त्यामुळे आपण सगळे वैदिकच आहोत. मग जर वैदिक आहोत तर वेदांमध्ये जो धर्म सांगितलेला आहे त्याचं पालन आपण करायला हवं. आणि तो धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम हे धर्म नाहीत, या उपासना पद्धती आहेत. धर्म म्हणजे स्वधर्म. आपल्या प्रत्येकाच्या वाट्याला जो स्वधर्म आलेला आहे त्याचं आचरण करणं म्हणजेच वैदिक धर्म मार्ग परता. इतका सोपा अर्थ आहे. नाहीतर आपण म्हणून बापरे, वैदिक धर्म आचरण करायचा म्हणजे आता आपल्याला वेद वाचले पाहिजेत. आणि आता ह्या वयामध्ये वेद कुठे वाचणार? साधी भगवद्गीता वाचून त्याचा अर्थ कळत नाही तर वेदांमधल्या ऋचांचा अर्थ कधी लावणार? काही गरज नाहीये. तो सगळा अर्थ संतांनी आपल्याला छोट्या छोट्या वचनांमधून सांगून ठेवलाय. आणि एकच सांगितलंय, आपला स्वधर्म चोख पार पाडावा. आणि तो स्वधर्म पार पाडताना हा स्वधर्म म्हणजेच भगवंताची सेवा आहे म्हणून करावी आणि भगवंताला समर्पित करावं. इतकं सोपं काम आहे.
फार काही विचार करायचा नाही आणि भगवंताला समर्पित करायचंय. तर जे आपण भगवंताला समर्पित करतो ते शुद्ध असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे, चोख असलं पाहिजे. म्हणून आपलं प्रत्येक कर्म पण कसं असायला हवं, शुद्ध, पवित्र आणि चोख. आणि मग ते भगवंताला अर्पण करावं. ओम नमः. माझं काहीच नाही, भगवंता हे तुझ्याचकडून घेतलं आणि तुलाच अर्पण केलं. त्यालाच म्हटलं वैदिक धर्म मार्ग परता. त्याच्यानंतर सांगितलंय विद्वत तमस्मात् परम. विद्वत्ता ही हवी, त्याच्यावरची पायरी. विद्वत्ता आपल्या प्रत्येकाजवळ असते कमी जास्त प्रमाणात. त्याचा योग्य वापर करायला हवा. विद्वत्ता आपल्याला व्यवहार शिकवते, व्यवहार कौशल्य शिकवते. त्यामुळे ती विद्वत्ता असणं तितकंच गरजेचं आहे. विद म्हणजे जाणणे, प्रत्येक गोष्टीतलं ज्ञान जाणून घेणं योग्य पद्धतीने. आपण जाणतो आपण प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये विद्वान आहोत. स्त्रिया ते जे काही काम करतात त्याच्यात त्या विद्वान आहोत की नाही. स्वयंपाकघरामध्ये कार्य करतात तर त्या बाबतीमध्ये कोणती भाजी कशी करावी, पोळ्या कशा मऊ करता येतील त्या बाबतीत त्या विद्वान आहेतच. आपल्या प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान असलं पाहिजे याची काही गरज नाही. फक्त निदान आपल्या क्षेत्रातलं तरी ज्ञान पूर्णतया आपल्याला येतं का हे आपल्याला जाणून घेता आलं पाहिजे. आणि जर येत नसेल तर शिकून घेता आलं पाहिजे. सगळं काही आपण जन्माला आलं तर सगळं येत असतं का हो? आपल्याला खाता तरी येत असतं का? आणि जेव्हा खायला शिकतो तेव्हा किती आजूबाजूला सगळं साठवून ठेवतो, पण हळूहळू शिकतोच की नाही. तसं सगळ्या गोष्टी शिकता येतात. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात नवनवीन गोष्टी शिकाव्यात. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण शिकत असतोच, अनुभवातून सुद्धा शिकत असतो. हे शिकणं आणि त्याचा कृतीत उपयोग करणं म्हणजे विद्वत्ता. म्हणून विद्वत तमस्मात् परम. आणि मग आता सगळ्यात महत्वाचं सांगितलंय आत्मानात्म विवेचनम. तोच या ग्रंथाचा विषय. आत्म काय आणि अनात्म काय याचा विचार करणं. आता ह्याचा विचार कसा करायचा? सोपी व्याख्या एकदम. जे कधीही नाश पावत नाही, ज्याच्यामध्ये कधीही बदल होत नाही आणि जे सर्व काळ अस्तित्वात असतं, म्हणजे काल होतं, आज आहे आणि उद्याही असणार आहे, त्याला म्हणायचं नित्य. आणि याच्या विरुद्ध जे जे आहे ते अनित्य. मग प्रत्येक वस्तू आपला कसोटीचा दगड दिलेला आहे शंकराचार्यांनी किंवा आपल्या संतांनी. त्याच्यावर घासून बघायचा काय नित्य आहे आणि काय अनित्य आहे. आणि मग जे नित्य आहे त्याचा स्वीकार करायचा आणि जे अनित्य आहे ते द्यायचं सोडून. सोपं आहे की नाही? सगळेजण मान हलवतात. बघा आपला देह टिकतो का हो? त्याच्यात बदल होत नाही असं होतं का? बदल होतो. आज आहे आपला देह, तसाच काही वर्षांनी राहील का? नाही. म्हणजे हा नित्य आहे का? मग आता काय सांगितलं आपण, जे अनित्य आहे ते सोडून द्यायचं. देह सोडून देऊ का असं संतांनी सांगितलं नाही. त्यालाच त्याच्यासाठी सारासार विचार करावा लागतो. सोडून द्यायचा याचा अर्थ त्याच्यात आसक्त व्हायचं नाही. म्हणून हे अनित्य देव जरा द्या सोडून. सगळेजण जातील आणि उद्या इंद्रायणी देव सोडून देतील. ज्ञानोबा यांच्या आई वडिलांनी सोडून दिला तसं करायला सांगितलेलं नाही. असं नित्य सगळे पोलीस होत मला पकडतील, काय तुम्ही प्रवचनात शिकवलं, सगळे निघाले देह सोडून द्यायला अनित्य आहे म्हणून. असं बिलकुल मी सांगितलं नाही. रेकॉर्ड होतं इकडे. नाही तर उद्या उठून कोणीतरी जाऊन देह सोडून द्यायला सांगतील अपर्णा ताईंनी प्रवचनात सांगितलं जे अनित्य आहे ते सोडून द्यायचं. सोडून द्यायचं म्हणजे आसक्तीचा त्याग करायचा. देहाच्या आसक्तीचा त्याग. देहाची आसक्ती म्हणजे काय असतं हो?
ह्या देहाला जे जे म्हणून आवडतं ना त्या सगळ्याचा त्याच्यात फार गुंतायचं नाही. निर्वाह पुरते अन्न आच्छादन, आश्रमाशी स्थान कोपी गुहा, असं संतांनी सांगितलंय. राहायला घर आहे ना, बस झालं. ते अमुक इतकंच मोठं पाहिजे, तेवढंच पाहिजे. शेवटी ह्या देहाला किती लागतं हो? हा देह जातो तेव्हा काय शिल्लक राहतं? रात्री झोपायचं म्हटलं तर किती जागा लागते या देहाला? जेवढी या देहाची उंची आणि विस्तार असेल तेवढीच जागा लागते. मग कशाला जास्तीचा हव्यास मागायचा? मिळालं तरी आनंद, नाही मिळालं तरी त्याचं दुःख वाढवू द्यायचं नाही. संतांनी आपल्याला भिकारी राहायला सांगितलेलं नाही. मिळालं तर त्याचा स्वीकार करायचा, पण मिळालं नाही म्हणून तळमळायचं नाही. त्याला म्हणतात अनासक्त. हे अंग देह झाकण्यापुरते कपडे आहेत ना, पुरे झाले. काही करत इतके कपडे होतात, इतके ह्याच्यात की कपाट पुरे पडत नाही, कुठे ठेवावं. मग दुसरं कपाट येतं. बरं, दुसरं कपाट आलं तर ते पण भरून जायला वेळ लागत नाही. कधी वापरणार एवढे कपडे? खरं तर एवढ्या कपड्यांची गरजही नसते. ते पण त्यावर सोडून जास्त आसक्त होऊ नये, जास्त संचय करू नये, कारण ते परत नाशिवंत आहे. आता योगिनी त्यांनी मला सांगितलं, हा वपणातही मी आता गेल्या आठवड्यामध्ये ती रविवार पेठ म्हणे तिथे कपडे स्वस्त मिळतात, तिकडनं त्यांनी ड्रेस आणले 2 छान नवीन. पण काय करणार, त्या घरामध्ये एक शिरला उंदीर आणि त्यांनी त्यांचे नवीन कपडे पुडतडून टाकले. आणले तेव्हा आनंद झाला त्यांना. त्यांनी विचार केला होता आता अपर्णा येतील पुढच्या आठवड्यात, मी प्रवचनाला तो नवीन ड्रेस घालून जाईल असा त्यांचा विचार होता. मग काय करणार, शेवटी तो कपडा तो पण नाशिवंतच, पण त्याला लवकरच नाश पावला, कारण उंदराने त्याला पुडतडून टाकलं. मग त्या हळहळल्या का? त्यावेळेला जाऊ दे ताई, तुम्ही आता कालच शिकवलं ना प्रवचनात. आधी मला थोडं वाईट वाटलं होतं, एवढा चांगला नवीन ड्रेस एकदा पण घातला नव्हता आणि त्या उंदरांनी पुडतडून टाकला. पण तुम्ही सांगितलं ना काल प्रवचनात, मी शिकले काय घ्यावं आणि काय सोडून द्यावं हे शिकलं पाहिजे. मी आता त्याचा विचार सोडून दिला. जेवढे नको ते विचार आपण सोडून देतो ना, तेवढी आपल्याला झोप शांत लागते. तेव्हा त्या इतक्या शांत झोपायला लागल्या की घरी लाईट दिवाळी करतात आणि झोपतात. सगळ्या खोलीतले लाईट चालू ठेवतात. मी म्हणतो, मी सगळ्या खोलीतले लाईट चालू ठेवून का झोपता? म्हणतात मला सगळं दिसलं पाहिजे ना, डोळे उघडले की सगळं दिसलं पाहिजे मला, नाहीतर म्हणे मी उठले आणि कुठे माझं डोकं आपटलं तर. म्हटलं हो, पण एवढे मोठे ट्यूबलाईट लावून तुमचं कसं काय? म्हटलं किती वेळा तुम्ही उठतात तुमचं डोकं आपटायला? आता आपल्या घरातल्या वस्तूंची आपल्याला सवय होते की नाही, कुठे कुठली वस्तू आहे माहिती असतं. कशाला म्हटलं एवढी दिवाळी करायची? ही दिवाळी संतांनी सांगितलेली नाही. त्या म्हणतात मी संत वचन जगते, सांगितले की आनंदाची दिवाळी घरी बोलवा बनवाळी, म्हणून म्हणे मी दिवाळीच करते. नित्य दिवाळी सांगितली ना करायला संतांनी. म्हटलं अशी नित्य दिवाळी सांगितलेली नाही, नाही तर तुमचं दिवाळा निघेल. ज्ञानाची दिवाळी सांगितली. ज्ञानाने आपल्या आतमध्ये अंतःकरणाचा जो प्रकाश पसरतो ना, तो दिवाळीचा नित्य आनंद आपल्याला देतो. बाहेरच्या त्या प्रकाशाने झगमगाटाने आपल्या अंतःकरणात दिवाळी साजरी होत नसते. ती संतांच्या कृपेमुळे आणि ज्ञानामुळे होते, आणि ते ज्ञान म्हणजेच विवेक, तोच आत्मान आत्मविवेक. म्हणून ते शाश्वत आहे, नित्य आहे, जे कधीही बदलणार नाही त्याचा स्वीकार करावा. आणि असं फक्त एकच तत्व आहे आणि ते म्हणजे परमात्म तत्व. त्या भगवंताशिवाय दुसरं सत्य काहीच नाही. कुठलाही पदार्थ घ्या, कधी ना कधीतरी तो नाश पावणारच, कधी ना कधीतरी त्याच्यामध्ये विकार होणारच. अगदी ते भगवंताची मूर्ती ज्या मंदिरात आहे ते मंदिरही राहतं का वर्षानुवर्ष? कधीतरी ते सुद्धा हळूहळू खराब होतं, मग आपण त्याचा जीर्णोद्धार करतो, पुन्हा रंगरंगोटी करतो उत्सवाच्या वेळेला. का? कारण ते कधीतरी नाश पावतोच.
म्हणून त्या मंदिरात वास करणारा मूर्ती पण कधी कधी भंगते, कधी कधी झिजते, पण त्या मूर्तीमध्ये वास निवास करणारं जे तत्व आहे ना, ते परमात्म तत्व ते कधीच नाश पावत नाही. ते सृष्टीच्या उत्पत्तीच्या आधी सुद्धा होतं. सृष्टी निर्माण झाली तर तेच तत्व या सृष्टीच्या निमित्ताने सगळीकडे विस्तार पावलं. आपल्या प्रत्येकामध्ये ते परमात्म तत्व आहे की नाही, तो आत्मा निवास करतो. आणि या सृष्टीचा लय झाला तरी सुद्धा ते परमात्म तत्व राहणारच आहे. म्हणून एक तो भगवंत सत्य आहे. म्हणून तुकोबार आपल्याला काय सांगतात, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. तो एक विठ्ठल म्हणजे तो एक परमात्मा फक्त सत्य आहे आणि बाकी जे जे आहे ते असत्य आहे. हेच श्रीमद आद्य शंकराचार्यांनी आपल्याला एका वाक्यात सांगितलं, ब्रह्म सत्य जगत मिथ्या. कारण हे जे दिसत आहे ते सगळं ब्रह्मच आहे आणि तेच सत्य आहे. बाकी जे आपलं वाटतं ते सगळं आभासी, ते सगळं मिथ्या. मिथ्या म्हणजे खोटं नाही. मिथ्या शब्दाचा अर्थ वेगळा आणि खोटं या शब्दाचा अर्थ वेगळा. आता आपण सगळे एकमेकांना दिसतोय, हे टेबल दिसते, आपण ह्याला खोटं कसं म्हणणार? इथेच आपली गडबड उडते आणि मग म्हणतात किती बाबा कठीण आहे हे संतांची वचनं समजून घेणं. खोटं कसं म्हणायचं? आपल्या हाताला लागतं ना आपलं देह, हे टेबल, मग हे खोटं कसं काय म्हणता येईल? खोटं नाही, मिथ्या आहे. आणि मिथ्या याचा अर्थ जे कधी टिकत नाही. हे टिकणार आहे का टेबल? नाही. देह पूर्ण वेळ टिकणार आहे का? नाही. म्हणून तो मिथ्या आहे, खोटा नाही. मग काय कायम टिकतं ब्रह्म, म्हणून ते सत्य आहे. एवढा सोपा त्याचा अर्थ आहे. ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्या म्हणजे नाश पावणार आहे. हे जाणून आपण जगलं पाहिजे. जे सत्य आहे ते मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जे असत्य आहे त्याच्यामध्ये गुंतून राहता कामा नये. त्याला म्हटले आत्मानात्म विवेक. मग म्हटले आत्मानात्म विवेचनम स्वरूपो ब्रह्मात्मना संस्थिती. आणि या सगळ्यांचा आपल्याला अनुभव आला पाहिजे ना. दुसऱ्याने कितीही काही सांगितलं पण जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही तोपर्यंत कळणार कसं? तुम्ही मला किती वर्णन करून सांगितलं एखादा पदार्थ खूप सुंदर आहे हो ताई, तुम्ही खाऊन बघितलंच पाहिजे. ठीक आहे, प्रत्येक जण येऊन वर्णन करते, मी काय म्हणे वर्णन खूप झालं. ज्याचं वर्णन करते तो पदार्थ तर मला समोर आणून द्या, मी स्वतः त्याचा अनुभव घेईन आणि मग सांगेन तुम्ही की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की नाही. असं जसं आपण करतो ना, प्रत्येक वस्तूचा अनुभव घेतो, तसा त्या भगवंताचा अनुभव नको का घ्यायला? त्याच्याशिवाय कसा आपण विश्वास ठेवणार? अनुभवाशिवाय आपण कशावरही विश्वास ठेवत नाही. आपला स्वभाव येतो. म्हणून स्वानुभव महत्वाचा आहे. म्हणून संतांनी पण सांगितलं की अनुभव घ्या. संतांना तो अनुभव आला आणि म्हणून तो अनुभव आपल्या बरोबर आपल्या सगळ्यांना सांगतायत. आताच्या वेळेस आपल्या बरोबर शेअर करतायत तो अनुभव. काय म्हणतात? अनुभव आले अंगा ते या जगात येत असो. जे आम्ही अनुभवलं ना ते अरे आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही पण अनुभव घ्या. पण लोक घाबरतात अनुभव घ्यायला. संतांनी एवढा विश्वासाने आपल्याला सांगितलं तर आपण पण घेऊ ना अनुभव की तो भगवंत सगळीकडे आहे. भक्त प्रल्हादाने घेतला की नाही अनुभव? हिरण्यकश्यपूला खोटं वाटत होतं. तो काय म्हणाला? तू म्हणतो सुद्धा नारायण सगळीकडे आहे, तर ह्या खांबात आहे का? प्रल्हाद मला हो का नाही आहे ना या खांबात. पण प्रल्हादाचा अनुभव होता, स्वानुभव, की भगवंत सगळीकडे आहे. पण तो होता का अनुभव हिरण्यकश्यपूचा? नव्हता. त्यांनी सांगितलं ठीक आहे या खांबात त्यांना लाथ मारली ना लाथ त्यांनी. भगवंत प्रकटले नृसिंह रूपात. तेव्हा हिरण्यकश्यपूला कळलं
पण वळलं का? परत कळलं आणि वळलं त्याचा प्रश्न येतोच. कळलं असतं आणि वळलं असतं तर हिरण्यकश्यपू पण शरण गेला असता ना भगवंताला. गेला का? नाही गेला. का नाही गेला? कारण अहंकार होता, आपल्या सामर्थ्याचा गर्व होता. आणि ज्याचा अहंकार होता म्हणजे ज्या देहाचा, ज्या सामर्थ्याचा, ते पण कसं होतं? नाशिवंत. म्हणून जे नाशिवंत गोष्टीचा अहंकार बाळगतात, नाशिवंत गोष्टीचा गर्व बाळगतात, त्यांचा शेवटी नाश होतो. भक्त प्रल्हादांच्या कथेतून आपण हे शिकलो. जो भक्त प्रल्हादांना स्वानुभव होता तो आपल्या प्रत्येकाचा पण स्वानुभव व्हायला हवा. नुसतं प्रवचनातून सांगून आणि आपण ऐकून भगवंत सगळीकडे आहे असा अनुभव येणार नाही. जो त्याचा त्यांनी साधनेने घ्यायचा असतो. आम्ही कोणाच्या पोस्टमध्ये पोस्टवाला होतो. त्या संतांनी जे सांगून ठेवलंय ना आणि भगवंतांनी जे सांगितलंय ते फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. त्यामुळे आम्ही फक्त पोस्टमन. आता तुमच्यापर्यंत पोहोचवलं, आता त्याचा वापर तुम्ही कसा करायचा हे प्रत्येकाने ठरवायचंय. ही साधना कशी करायची? जशी भगवंताने सांगितली तशी करायची की आपल्या मनाला येईल तशी करायची? त्याच्याबद्दल पण ज्ञानोबरायला सांगतात आपल्याला, मनोमार्गे गेला तो येथे मुकला. म्हणून स्वतःच्या मनाप्रमाणे करायला जाऊ नये. जे भगवंताने सांगितलंय, जे संतांनी सांगितलंय, जे सद्गुरूंनी सांगितलंय तसं करावं. तसं जर केलं तर तो अनुभव आपल्याला येतो, प्रत्यक्ष अनुभव. त्याला म्हणतात स्वानुभव. स्वामी विवेकानंद म्हणतात की प्रत्यक्षानुभूती हा आपल्या भारतीय तत्वज्ञानाचा प्राण आहे. बाकीच्या इतर देशातलं कुठलंही तत्वज्ञान आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये स्वानुभवाला एवढं महत्व नाहीये. ते फक्त प्रॅक्टिकल गोष्टी पाहतात. हा स्वानुभव ज्याचा त्यांनी आपल्या आत घ्यायचा असतो तो स्वानुभव खूप महत्वाचा आहे अध्यात्माच्या क्षेत्रात. जर आपल्याला अनुभूती येत असतील भगवंताच्या कृपेच्या तर समजायचं आपण योग्य मार्गावरून चाललो आहोत. आणि जर येत नसते तर समजा कुठेतरी चुकतोय. भगवंत नाही, आपण. भगवंत बिचारा आहे तिकडेच आहे. चुकतो कोण? आपण चुकतो. रस्ता सांगून ठेवलाय संतांनी आपल्याला, कुठे कसं जायचं, कुठे काय खाचखळगे सगळं सांगितलंय. तरी सुद्धा आपला स्वभाव इतका गोंधळा असतो की कुठेतरी आपण गडबड करतो, कुठेतरी भरकटतो, कुठेतरी आपला मार्ग चुकतो. त्या वाटेत जाताना कुठे कुठे आंब्याची वनराई लागते. त्या आंबे खाण्याच्या मोहात तिकडेच गुंतून पडतो आणि त्या भगवंताकडे जायचा मार्ग चुकतो. म्हणून स्वानुभवाने तो मिळवायचा आहे. हे अनुभूती म्हणजे आपले माइलस्टोन आहेत. आता इकडनं आम्ही निघू, मुंबईला जाऊ तर जाताना ते रस्त्यावर असतात. आता इतके किलोमीटर राहिलं मुंबई, आता इतके किलोमीटर राहिलं. जोपर्यंत तो बोर्ड दिसतो तोपर्यंत समजायचं की बरोबर मार्गावर आहोत, म्हणजे मुंबईलाच चाललोय, भलतीकडे जात नाही. तसे अध्यात्माच्या मार्गामध्ये आपल्याला येणारे अनुभव हे आपले माइलस्टोन आहेत. ते अनुभव येत आहेत ना, ह्याचा अर्थ आपण बरोबर मार्गावर आहोत. म्हणून स्वानुभव खूप महत्वाचा आहे. म्हणून स्वानुभव ब्रह्मात्मना संस्थिती. ब्रह्मात्मना संस्थिती म्हणजे मी ब्रह्म आहे या जाणीवेत नित्य राहणं, त्याला म्हटलंय ब्रह्मात्मना संस्थिती. ही सगळ्यात वरची अवस्था आहे आणि ती सगळ्यात कठीण सुद्धा आहे आणि फसवी सुद्धा आहे. पण मी ब्रह्म आहे या जाणीवेत राहायला सांगितलं. उद्या मी म्हणेन मी ब्रह्म आहे, मी काहीच करणार नाही, पण मी प्रवचनात ऐकलंय भगवंत काही करत नाही आणि काही करवीत नाही, तो अलिप्त असतो.
म्हणून मी उद्या उठून माझ्या घरात बसली खुर्चीवर आणि म्हटलं मी आता ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, आता मी ब्रह्म असल्यामुळे मी काही करणार नाही, तर मला कोणी फुकट खायला घालणार नाही. बरं, एखाद्याला दया येऊन बाबा अपर्णाताई प्रवचन करतायत म्हणून योगिनी त्यांना दया आली, बाबा अपर्णाताई ब्रह्म आहेत, आपण त्यांना काहीतरी खायला दिलं पाहिजे. त्यांनी अगदी प्रेमाने मला आणून जरी दिलं तरी मला तोंड उघडून ते खावं लागेल ना, हातात न घेऊन. मी ते पण ठरवलं की नाही, मी काहीच करणार नाही, हात सुद्धा हलवणार नाही. योगिनी म्हणते नको मग मी भरवते तुम्हाला. पण त्याने भरवून माझ्या पोटात जाण्यासाठी मला तोंड तर उघडावं लागेल, ते अन्न चावावं तर लागेल, म्हणजे काहीतरी करावं लागेल. म्हणून ब्रह्मस्थितीत राहणं म्हणजे नुसतं बसून राहणं नाही, किंवा नुसतं मी म्हणत राहील की मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, म्हणून आपण कोणीही ब्रह्म होणार नाही. आहोत खरे ब्रह्म, पण जोपर्यंत हे अज्ञान नष्ट होत नाही आणि अहम ब्रह्मास्मीची प्रत्यक्ष अनुभूती येत नाही तोपर्यंत हे सगळं खोटं आहे. या स्थितीत नित्य राहण्यासाठी जे जे म्हणून अज्ञान आहे आपल्या ठिकाणी त्या सगळ्याचा नाश व्हावा लागतो. ती स्थिती कधीही ढळता कामा नये. ती स्थिती प्राप्त होण्यासाठी समाधी सांगितली, अष्टांग योग सांगितलंय. त्या अष्टांग योगातली सगळ्यात शेवटची पायरी ती आहे समाधीची. त्या समाधीचे पण 2 प्रकार असतात, सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी. आपल्याला निर्विकल्प समाधी जेव्हा लागते ना तेव्हा त्याला म्हणतात की ब्रह्मात्मना संस्थिती. सविकल्प समाधी ही काही वेळेपुरती असते, ज्याची साधना अतिशय वेगवान होते. जसं संतांनी सांगितलं तसं तो वागायला लागतो, आचरण करायला लागतो आणि एक एक पायऱ्या पुढे जायला लागतो. तसतशा त्या चित्त वृत्ती स्थिर व्हायला लागतात. मग तो डोळे मिटून बसला ना तर त्याच्यापुढे ती भगवंताची मूर्ती साकार होते. त्या भगवंताच्या मूर्तीवर लक्ष केंद्रित करता करता तो स्वतःच्या देहाचं भानही विसरून जातो. आता फक्त त्याला ती मूर्ती दिसत असते, स्वतःच्या देहाची जाणीव नसते. आपण कुठे बसलो आहोत, आपल्या आजूबाजूला काय चाललंय, कशाचीच जाणीव नसते. आणि हळूहळू पुढे अशी स्थिती येते की ज्या भगवंताची मूर्ती किंवा ध्यान तो करत असतो ती मूर्ती सुद्धा नाहीशी होते. सगळं काही तोच होऊन जातो, वेगळेपण काही उरत नाही. त्याला म्हणतात अद्वैताचा अनुभव. काहीच आपल्यापेक्षा वेगळं नाही, आपला हा देह सुद्धा जाणवत नाही. पण अशी अवस्था काही काळ टिकते. मग थोड्या वेळाने पुन्हा आपल्या देहाची जाणीव होते, पुन्हा त्या समाधीतून ती व्यक्ती बाहेर येते. त्याला म्हणतात सविकल्प समाधी. कारण अजून विकल्प पूर्णपणे नष्ट झालेले नाहीत, कुठेतरी मनात पुन्हा जागतात. जेव्हा काही दिसेनाचं होतं तेव्हा वाटतं अरे बापरे काय झालं, कुठे गेलं सगळं, म्हणून तो डोळे उघडतो, पुन्हा सगळ्याचं भान येतं. म्हणजे ती सविकल्प समाधी. म्हणजे त्या ब्रह्मात्मना संस्थितीमध्ये त्याला थोडा वेळ राहता आलं. मग ते काही सेकंदापासून ते जसजशी साधना आपली पुढे पुढे जाईल तसं काही मिनिटापर्यंत, काही जण काही तासनतास त्या स्थितीमध्ये राहू शकतात. पण तरी तासाची मर्यादा आली. पण ह्याच्याच अभ्यासाने हळूहळू सविकल्प समाधी त्याचा अभ्यास वारंवार केल्याने हळूहळू तो साधक त्या सविकल्प समाधीतून निर्विकल्प समाधीत जातो. निर्विकल्प समाधीत गेल्यानंतर त्याला कधीच बाहेरच्या जगाचं भान येत नाही. मग कोणी किती भान आणण्याचा त्याला प्रयत्न केला तरी सुद्धा येत नाही. आपल्याला असं वाटलं की त्याला भान आलं तरी तो मात्र समाधी स्थितीतच असतो. त्याला म्हणतात निर्विकल्प. त्याच्या मनात कधीच विकल्प म्हणून उमटत नाही. तो त्या देहाच्या स्थितीतून बाहेर गेलेला असतो. सगळीकडे ते एक मात्र परब्रह्म भरून राहिलेला आहे याचा साक्षात अनुभव तो जीव घेत असतो. त्यालाच म्हणतात जीवनमुक्त. म्हणजे देहात असतात ते आणि तरी सुद्धा मुक्त असतात. सर्व संत असे जीवनमुक्त होते. म्हणून ते दिसले आपल्याला आपल्यासारखे व्यवहार करताना.
पण त्या व्यवहाराचं कुठलंही बंधन त्या संतांना नसतं. त्या कुठल्याही व्यवहारात ते संत अडकत नाहीत. त्यांची समाधी आपण समाधान म्हणतो, ते कधीच लोभ पावत नाही. नित्य समाधानी, नित्य तृप्त, नित्य आनंदी असतात. म्हणून संतांचा कुठलाही फोटो पहा, किती चेहऱ्यावर प्रसन्नता असते, आनंद असतो. आपल्या चेहऱ्यावर फक्त फोटो काढण्यापुरता असतो. सेल्फी काढतो, फोटो काढतो, तेव्हा आपण एकदम छान प्रसन्न, अगदी त्या संतांच्या फोटोच्या बाजूला आपला फोटो ठेवावा असे छान दिसतो. पण दिवसभरात वेगवेगळ्या वेळेला आपले फोटो काढले तर न कळत आपल्याला होऊ द्यायचं नाही आणि आपले फोटो काढायचे असतो. दिवसभर असे कसे असतात आपले चेहरे दिवसभरात, त्याचे पण फोटो काढले पाहिजे. म्हणजे आपल्यालाच कळतं की आपण कसे असतो. ज्याच्या चित्ताची नित्य प्रसन्नता असते ती कधीच ढळत नाही, कुठल्याच कारणाने नाही. संत एकनाथ महाराज आठवतात ना आपल्याला, तो यवन किती वेळा थुंकला त्यांच्या अंगावर, पण त्याच्या डोक्याला एक आठही पडली नाही, मग त्रागाही केला नाही. तितक्या वेळा जाऊन स्नान करून आले. उलट त्याचे उपकार मानले. तुझ्या कृपेने मला इतक्या वेळाला स्नान घडलं. इतकी प्रसन्नता, इतकी शांतता जेव्हा आपल्या अंतःकरणाची होईल ना, तेव्हा समजावं खरोखर आपण संतांना अनुसरतो आहोत. जेव्हा आपल्या मनात कुठलीही चिंता येत नाही, तो पण तेव्हा समजावं की आपण संतांना अनुसरतो. नाहीतर आपला स्वभाव काय असतो, चिंतातूर जंतू. म्हणून या श्लोकाची सुरुवात काय झाली, जंतूनाम नरक जन्म दुर्लभ मता. सतत माणसाचा एक स्वभाव, सतत चिंता करत राहणं. अरे आपल्या वाट्याला आज कधीच काहीच काय दुःख नाही आलं ह्याची सुद्धा चिंता वाटू शकते माणसाला. कशाची चिंता वाटेल सांगता येत नाही. योगिनी त्याला वाटते बघा, योगिनी म्हणतात अपर्णाताई मी तुम्हाला काय सांगू, 15 दिवस झाले मी जरा सुद्धा आजारी पडले नाही. मला शेवटी काळजी वाटायला लागली की मी 15 दिवस झाले डॉक्टरांकडे गेलेच नाही. नंतर आठवड्यातनं मी एकदा तरी डॉक्टरांकडे जातेच, पण 15 दिवसात मी गेले नाही म्हणजे काही झालं का, ह्याची चिंता त्यांना पडली आणि म्हणून त्यांना झोप येईना. म्हणजे काही आपल्या आयुष्यात चांगलं झालं तरी त्याची सुद्धा चिंता होऊ शकते माणसाला. ही चिंता सगळी सोडली पाहिजे. जेव्हा ही चिंता नष्ट होईल ना, तेव्हा त्या समाधीच्या अवस्थेपर्यंत आपण जाऊ. कारण पहिला विघ्न चिंता आहे माणसाची. समाधी का नाही लागत आपल्याला, कारण मनात वेगवेगळे विचार येतात. हे जे चिंता असतात ना, त्या चिंतेमुळेच विचार येतात. म्हणून वेगवेगळे विकल्प येतात मनात. आणि म्हणून ती भगवंताची मूर्ती कितीही डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला तरी फार वेळ राहत नाही, पुन्हा नाहीशी होते आणि कामच आठवतात. हो, पुढे काय करायचंय, काय झालंय हेच आठवत राहतं. पण तरी संत सांगतात निराश व्हायचं नाही. अरे भगवान श्रीकृष्णाने सांगितले अर्जुनाला हाच प्रश्न पडला आपल्यासारखा अगदी. जेव्हा सांगितलं ना भगवंताने, अर्जुना तू योगी हो, त्या अर्जुनाने पहिल्यांदा विचारलं, अरे भगवंता काय तू सांगतोस रे, योगी हो काय सोपं आहे का, खायची गोष्ट आहे का, तू आहेस रे महायोगी. पण आम्ही कसं योगी होणार, आम्ही सगळे भोगी. आपण वेगवेगळ्या विषयांचे भोग नाही का घेतो, म्हणजे मग आपण कोण झालो, भोगी. तिथून योगी व्हायचंय आपल्याला. अर्जुन म्हणतो कसं होणार, पहिलं विघ्न मनाच आहे. पण मन इतकं प्रमादी आहे, बलवान आहे, एका वेळेला अनेक दिशांना जात. याला नियंत्रणात आणायचं कसं, त्याला नियंत्रणात आणल्याशिवाय काही समाधी लागत नाही. भगवंत म्हणे अर्जुन अजिबात तू चिंता करू नको, एक उपाय आहे, अभ्यासेन तू कौंतेय. अभ्यास कर. एका गोष्टीचा पुन्हा 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 सराव केल्याने ती गोष्ट साध्य होतेच होते. हे आपण लौकिकात करतो की नाही. पहिल्यांदा पोळी लाटली आली का गोल नाही, पण पुन्हा पुन्हा सराव केल्यावर पोळी गोल व्हायला लागली. तरी माझी पोळी फिरायचीच नाही,
पण नाही, म्हटलं आईची पोळी छान गोल फिरते मस्त आपोआप, आपली पण फिरली पाहिजे. मग कळलं की जोड काढून लाटायची नसते, अलगद हाताने करायचं असतं. मग तो सराव होतो. मग सरावाने मग काही रोज मला आठवावं लागत नाही की आता आई माझी कशी पोळी करायची, आता मी तशीच पोळी करीन, आठवावं लागत नाही. ते आपोआप सरावाने होत जाते. तसंच आपल्या मनाला एकदा सवय लावली ना की आता सगळ्या चिंता विसरून जायच्या. आता त्या भगवंतालाच आठवायचं, त्याच चिंतन मनन करायचं. जोपर्यंत तो आठवत नाही ना तोपर्यंत मी जागेवरून उठणारच नाही, असा निश्चय करून बसायचं. एकदा असं त्याला कळलं मनाला की चांगली निश्चयाची दिसते किंवा हा चांगला निश्चयाचा दिसतो, की ते मन पण गपचूप जागेवर येतं. मग त्याला सवय लागते. सवय लागायला, चांगली सवय लागायला नेहमी वेळ लागतो. वाईट सवय लगेच लागते, पण चांगली सवय लागायला वेळ लागतो. आता ठरवलं की मोबाईलची सवय घालवायची, मोबाईल जास्त वेळ आता घ्यायचा नाही, तरी वेळ लागतो की नाही. आता ती सवय झाली आहे, मोबाईल हातात आला की सहज बोट फिरत जातात. मोबाईलची सवय किती पटकन लागली आपल्या सगळ्यांना, सांगा बघू. जे म्हणत होते आम्हाला कॉम्प्युटर वगैरे काही येत नाही हो, हल्लीची मुलं कशी करतात, पण हल्ली त्या आज्या सुद्धा चांगल्या मोबाईल वापरायला लागल्या. इतकंच कशाला छान युट्यूबवर व्हिडिओ बनवतात, आमची आजी, गावची आजी रेसिपी वगैरे टाकतात. शिकल्या की नाही हो, सगळं होतं ना सरावाने. जर मोबाईल सरावाने वापरता येतो तर सरावाने आपला समाधी का नाही लागणार, लागेल, पण त्याच्यासाठी निश्चय आणि निर्धार हवा. मग ती सविकल्प समाधी आधी लागेल, आधी थोडं सेकंद लागेल, मग मिनिट लागेल, मग तासभर, आणि मग हळूहळू तीच समाधी, सविकल्प समाधी आपला निर्विकल्प समाधीपर्यंत घेऊन जाईल. आणि तीच समाधी अवस्था, निर्विकल्प अवस्था आपल्याला मुक्ती प्रदान करून देईल. हा सगळा प्रवास दुसऱ्या श्लोकामध्ये श्रीमद आद्य शंकराचार्यांनी सांगितलाय. तो आपल्याला या विवेक चूडामणी ग्रंथाचा अभ्यास करता करता करायचा आहे. आता हे सांगितलं शंकराचार्यांनी शिष्यांना. आता शिष्यांच्या मनात वेगवेगळे प्रश्न यायला लागले. आता ते प्रश्न शिष्य विचारतायत आणि आचार्य त्यांना उत्तर देत आहेत. तो सगळा भाग आता आपण पुढच्या वेळेपासून पाहणार आहोत. तोपर्यंत आपण आता काय करायचं, एक आपल्याला होमवर्क दिलेला आहे, अभ्यास करायचा. मनात कुठल्या जास्त चिंता येऊ द्यायच्या नाही आणि मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा. पुढच्या वर्गापर्यंत आपला अभ्यास, म्हणजे योगिनींनी मला सांगितलं पाहिजे मेसेज करून, मला कसली चिंता वाटत नाही. सगळ्यांनी करून टाका. सगळ्यांच्या तुम्ही विचारायचं योगिनी कोणाला किती चिंता येतात, किती प्रमाण कमी झालं, आणि मला कळवायचं. मी पण माझा अभ्यास करते. मग पुढच्या वेळेला आपण ह्याच्या पुढच्या भागाचं चिंतन करूया. तोपर्यंत झालेली सर्व सेवा तुम्हा सर्व हरिभक्तांच्या चरणी समर्पित.